चल ओके बघ रोल. मला कायम असं छंदबद्ध वगैरे लिहिता येत नाही, म्हणजे मी कधी लिहायचो नाही. मला असं मुक्त छंदामध्ये लिहिणं हे जास्त आवडतं. म्हणजे तुमच्या मनामधल्या त्या सगळ्या प्रतिमा आहेत त्या तशाच्या तशात मला मांडता येतात. तुम्ही यावेळी मुक्त छंदामध्ये निलेश, तू मुक्त छंदाला कशी चाल लावू शकशील मला माहिती नाही, कारण त्या 1 मीटरमध्ये आपण ज्यावेळी बोलतो प्रत्येक ह्याला इतके शब्द किंवा काही हे माझा असंच प्रयत्न आहे म्हणून तर कशा पद्धतीनं मी पहिल्यांदाच कुठेतरी लिहितोय. बरं वाटतं, पण हे असं काहीतरी आपण कधी नकळत लिहून गेलेलो आहोत. हे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये घडत असतं, फक्त ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये कसं मांडता. खरं तर माझ्या सगळ्याच एकंदरीत जनमानसामध्ये माझी जी प्रतिमा आहे त्याला सगळं विसंगत आहे, पण तरी सुद्धा काही नाही. समोरची चित्र आहेत हे सगळी, फक्त ती म्हणजे मला मुळामध्ये मी जे कोल्हापूरचं असल्यामुळे मला ते सगळं रंगातलं किंवा ह्याच्यातलं दिसत असतं, आणि ते दिसत असताना तिथे तर दिसतं, आणि मग ते दिसल्यानंतर फक्त ते तुम्ही कागदावर लिहून टाकायचं असतं. चित्र काढण्यासारखंच आहे. तर ही सगळी चित्र आहेत. सगळे शब्द जे कुठले ते आहेत माझ्याकडे, जे फार आहेत असा शब्द संपदा अशातलं माझं नाही आहे, पण ते सगळे लहानपणाशी माझ्या सगळे निगडीत आहेत. किरमिजी हा शब्द पुन्हा माझ्या लहानपणीचा कुठलं आहे शर्ट माझा किरमिजी रंगाचा. आपल्याला तेच सगळे व्हिज्युअल दिसत असतात. प्रिऑक्युपाईड असल्यामुळे आपल्याला बाकीच्या गोष्टी सुचत नाही. तो निवांतपणा आपल्या शहरामध्ये आपण हरवलेला आहे. माझ्या नशिबाला मला कुठेतरी त्या शेतावर तो एक निवांतपणा आहे, त्यामुळे मग मला खेळता येतं कुठल्या तरी गोष्टीशी. प्रतिबिंब झाले चिंब चिंब प्रतिबिंब झाले तदंग उठले निळाजळावर. वळणावर सरव ओसरते खळगी मधल्या पाण्यामधले चिमणी थोडे आभाळते. किती छान आहे ना. आणि हे काय मोठी कवी कल्पना वगैरे नाही, ते दिसत होतं मला तिथे आणि त्याच्यात ते आभाळत राहिलं. प्रतिबिंब पडलं होतं आभाळाचं, आणि ती चिमणी ते दिसत होतं, आणि ते दिसत होतं ते तसंच्या तसं लिहायचं तुम्ही.